नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. अमेरिकेत यंदा सोयाबीनची लागवड वाढण्याची शक्यता आहे, तर मक्याची लागवड कमी होऊ शकते. म्हणजेच मक्याचं क्षेत्र सोयाबीनकडे वळू शकतं असा अंदाज आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकेत जर सोयाबीनची लागवड वाढली आणि मक्याची कमी झाली तर त्याच्याशी नेमका आमचा संबंध काय? तर अमेरिकेचं सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या आधी दाखल होतं. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनचे नेमके भाव काय त्यानुसार आपल्या सोयाबीनला भाव मिळत असतो. जरी अमेरिकेचं सोयाबीन हे GM असलं, आपलं नॉन GM असलं, तरी अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव काय आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर कसे आहेत, दर दबावात आहे का दर वाढलेले आहेत, त्यानुसार आपल्या देशातल्या बाजारावर देखील याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीन बाजारात नेमक्या काय घडामोडी घडतात ते आपल्यासाठी देखील महत्त्वाचं असतं. आजच्या या व्हिडिओतून आपण हे समजून घेणार आहोत की नेमकं अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड कशामुळे वाढणार आहे, मक्याचं क्षेत्र कशामुळे कमी होणार आहे, आणि जर कमी होणार असेल, वाढणार असेल तर ते किती, आणि त्याचा आपल्याशी थेट संबंध कसा येऊ शकतो, आणि पुढच्या कालावधीमध्ये बाजारात, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कसे राहण्याची शक्यता आहे, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आता सुरुवातीला हे बघूया की नेमकं हे कशामुळे पुढं आलं की अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड वाढणार आहे. तर अमेरिकेमध्ये दरवर्षी त्यांच्याकडे सोयाबीनची लागवड होण्याच्या आधी 1 महिन्याच्या आधी एक सर्वे केला जातो. या सर्वेच्या माध्यमातून काही शेतकरी निवडले जातात. त्या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली जाते की त्यांच्या भागामध्ये यंदा कोणत्या पिकाचं क्षेत्र कमी होणार आहे, कोणत्या पिकाचं क्षेत्र वाढणार आहे, आणि या माहितीच्या आधारावरती देश पातळीवर एक अहवाल तयार केला जातो. आणि त्या अहवालातून नंतर एक निष्कर्ष काढला जातो की नेमकं कोणत्या पिकाची लागवड वाढणार आहे आणि कोणत्या पिकाची लागवड कमी होणार आहे. आता या सर्वेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आणि या अहवालामधून असं स्पष्ट झालं की अमेरिकेमध्ये यंदा सोयाबीनची लागवड 4% वाढणार आहे, तर दुसरीकडे मक्याची लागवड 3% कमी होणार आहे. आणि हे समजून घेऊया की मक्याची लागवड नेमकी का कमी होऊ शकते. आता आपण शेतकरी आहोत, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की मका उत्पादनासाठी युरियाचा जास्त वापर केला जातो, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरियाचे भाव हे 20% ते 60% 70% वाढलेले आहेत, आणि टंचाई देखील आहे. अमेरिकेमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळं या वाढलेल्या युरियाच्या भावामुळं अमेरिकेतील शेतकरी मक्याकडे यंदा पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याची लागवड यंदा 3% कमी होऊ शकते असं अंदाज व्यक्त केला जातोय. दुसरीकडं मक्याच्या तुलनेमध्ये सोयाबीनचे भाव मागच्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरा चांगल्या प्रमाणात वाढलेले दिसून आले. म्हणजे भावाचा जर विचार केला, भाववाढीचा विचार केला, तर मक्याऐवजी सोयाबीनच्या भावाची वाढ झाली होती ती अधिक होती. याचा देखील शेतकऱ्यांच्या पेरणीच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो असं या अहवालामध्ये सांगण्यात आलं. यंदा अमेरिकेत जवळपास 953 लाख एकरवर मक्याची लागवड होऊ शकते असा अंदाज आहे. अमेरिकेत 48 राज्यांमध्ये मक्याची लागवड घेतली जाते. त्यापैकी 38 राज्यांमध्ये मक्याचं क्षेत्र यंदा कमी अधिक प्रमाणात कमी होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय. काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये 3 लाख एकरने मक्याचं लागवड क्षेत्र कमी होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते. आता दुसरीकडं सोयाबीनची लागवड वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे सोयाबीनचं लागवड क्षेत्र 4% वाढेल असं या अहवालातून पुढे आलंय. मग अमेरिकेत यंदा सोयाबीनची लागवड किती होऊ शकते, तर या अहवालातून असं पुढे आलं की 847 लाख एकरवर सोयाबीनची लागवड होऊ शकते. अमेरिकेत जवळपास 29 राज्यांमध्ये सोयाबीनची लागवड केली जाते, आणि त्यापैकी 20 राज्यांमध्ये एकतर क्षेत्रवाढीची शक्यता आहे किंवा काही राज्यांमध्ये क्षेत्र स्थिर राहू शकतं. त्यामुळे सोयाबीनची लागवड वाढीची दाट शक्यता आहे. मग नेमका सोयाबीनकडे शेतकरी का वळाले, इतर पिकांकडे का वळले नाही, तर त्याची देखील कारणं या अहवालातून पुढे आली आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर मागच्या काही आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या भावात वाढ दिसून आली. म्हणजे आपण जर सीबॉटवर वायद्यांमध्ये भाव बघितले तर सोयाबीनचा भाव हा काहीसा वाढलेला दिसून येतोय. हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे 2025च्या शेवटी अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला व्यापार पुन्हा सुरू झाला. चीन अमेरिकेचं सोयाबीन खरेदी करतंय. यामुळे देखील शेतकरी यंदा सोयाबीन लागवडीकडे वळू शकतात याची शक्यता आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही युद्ध सुरू आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका, यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले होते. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं साहजिकच सोयाबीन, सोया तेल आणि सोयाबीनचे देखील भाव वाढले होते, आणि हे भाव वाढल्यामुळे देखील शेतकरी यंदा सोयाबीनला पसंती देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. थोडक्यात काय, तर जे काही सध्याचे अल्पकालीन घटक दिसून येतात की ज्या घटकांमुळे सध्या बाजारभाव वाढलेले दिसतात, त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळू शकतात असं सांगितलं जातं आहे. आता इथं 2 शक्यता पुन्हा आहेत. म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यामधले संबंध हे काही फारसे सुधारले नाही आहेत. काही पातळीवर चीनने मान्य केलं होतं की आम्ही जवळपास 2.5 लाख टन सोयाबीन खरेदी करू, परंतु त्यांनी ते तेवढं केलेलं नाही आहे. म्हणजे दोन्ही देशांमधले संबंध कधीही ताणले जाऊ शकतात, आणि त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या सोयाबीन बाजारावर येऊ शकतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारावरती येऊ शकतो. आता दुसरं युद्धाचं आहे. जर युद्धाची परिस्थिती निवळली, युद्ध थांबलं,
तर जे काही तेलामध्ये भाव वाढलेले, तेलाचे भाव वाढले की ज्यामुळे सोयाबीनचे भाव वाढायला मदत झाली, ते भाव देखील कमी होऊ शकतात. त्यामुळे जर समजा सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड वाढली, उत्पादन वाढलं, तर जेव्हा हे उत्पादन बाजारामध्ये यायला सुरुवात होईल आणि हे 2-3 घटक जर समजा बाजारामधून निघून गेले किंवा ती परिस्थिती निवळली, तर मात्र सोयाबीन बाजारावर दबाव येऊ शकतो, असं फिश सोल्युशनच्या BMI या संशोधन संस्थेनं सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, तर सोयाबीन बाजाराला जे काही आधार मिळतोय त्यापैकी जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते अनिश्चिततेवरती टिकून आहेत. परिस्थिती बदलली तर सोयाबीनच्या भावामध्ये देखील बदल होऊ शकतात, असं या संशोधन संस्थेचं म्हणणं आहे. आता आपण जर 25-26 या हंगामाचा विचार केला, जागतिक पातळीवर सोयाबीनचं उत्पादन वाढलेलं आहे. त्यातल्या ब्राझीलनं विक्रमी उत्पादन घेतलं. ब्राझीलमध्ये विक्रमी 1800 लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा वाढलेला आहे. हा पुरवठा वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव आपल्याला कमी दिसून येत आहेत. या पुरवठा वाढीचा दबाव दिसून येतोय. आता युद्धामुळे जे काही कच्च्या तेलाची तुटवडा निर्माण झाला होता, त्याचे भाव वाढले होते. त्याचा आधार सगळ्याच खाद्यतेलाला मिळाला होता. तेलबियांचे भाव वाढले होते. जर अमेरिकेमध्ये लागवड वाढत गेली तर त्याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावरती पुढच्या टप्प्यामध्ये दिसू शकतो, असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता अमेरिकेमध्ये सध्या तरी एवढंच आहे की लागवड वाढू शकते. काही भागांमध्ये तिथं लागवड सुरू झाली. अमेरिकेत एप्रिल ते जून या कालावधीमध्ये सोयाबीनची लागवड होते. मोस्टली एप्रिल आणि मे आणि जूनचा पहिला पंधरवडा या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. जसे जसे लागवड पुढं जाईल तसं तसं आपल्याला लक्षात येईल की नेमकी यंदा लागवड वाढणार आहे का काय होणार आहे. ऑगस्टच्या शेवटपासून सोयाबीनची काढणी सुरू होते आणि आपलं सोयाबीन बाजारात यायच्या किमान 1-1.5 महिन्याआधी अमेरिकेचं सोयाबीन हे बाजारात आलेलं असतं. अवकेचा दबाव वाढलेला असतो. त्यामुळंच आपल्या सोयाबीनच्या भावावरती अमेरिकेच्या सोयाबीनचा जो भाव असतो त्याचा प्रामुख्यानं आपल्याला एक दबाव दिसून येतो, प्रभाव दिसून येतो. अमेरिकेच्या सोयाबीन जरी GM असलं, आपलं जरी नॉन GM असलं, तरी अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव काय आहेत त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव ठरतात. त्याच्यानंतर आपला सोयाबीन बाजारात आल्यानंतर ब्राझीलचं सोयाबीन बाजारामध्ये येत असतं. अमेरिकेचं सोयाबीन जरी GM असलं तर त्या GMचे भाव काय आहेत त्यानुसार आपल्याला त्या भावावरती प्रीमियम मिळतो. त्यामुळंच आपल्याला ते भाव महत्त्वाचे असतात की अमेरिकेच्या सोयाबीनला काय भाव मिळतो, नंतर ब्राझीलचं सोयाबीन काय भावाने विकलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपलं जे सोयाबीन आहे ते जरी नॉन GM असलं तरी GM सोयाबीनचे भाव काय आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काहीसा प्रीमियम मिळतो. तो $50-60 पासून $70, काही वेळेला $100-150 देखील असतो. परंतु या GM सोयाबीनचा भाव काय त्याच्यावरती तो प्रीमियम मिळतो. तो जर भाव कमी असेल तर आपला प्रीमियम मिळाला तरी आपल्या सोयाबीनचे भाव कमीच राहतील. त्यामुळेच आपल्यासाठी हे महत्त्वाचं असतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरी GM सोयाबीन असलं तरी त्या सोयाबीनचे भाव काय आहेत. त्यामुळंच ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका असेल, ब्राझील असेल, तसंच आपल्या भारताच्या बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काय घडामोडी घडतात, लागवडीचं काय होतं त्याचा आपण वेळोवेळी आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.